विल्फ्रेड सल्डाना यांचा 75वा वाढदिवस आपणासमोर साजरा होत आहे. यासोबत आनंदाची दुसरी गोष्ट म्हणजे हे शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शाळेने 25 वर्षाचा हा शिक्षण क्षेत्रातला यशस्वी प्रवास पूर्ण केलेला आहे. शाळेचे हे रौप्य महोत्सवी वर्षही साजरे होत आहे. अशा या दुग्ध शर्करा योगामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या सर्व कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होणार आहोत आणि लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य, या सहकार्याची अपेक्षा आहे. तरी ज्या ज्या शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व शिक्षकांना विनंती करतो की नृत्य स्पर्धेसाठी आपल्या गीताची नोंदणी करायची आहे आणि ते गीतं जमा करायची आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला ही गीतं तांत्रिक विभाग आहे. या विभागात आपली गीतं जमा करावी. धन्यवाद. Celebration of Reverend Father Wilfred Saldana. Once again, invite you all for this great occasion. Builder of MIDC Waluj, Dr. Sandeep Gaikwad, Senior Lecturer, Muktanath College, Gangapur, Mr. Namdev Pawar Patil, Manager, FTSC Commerce Company, Waluj. सुस्वागतम. आजचा दिवस हा फक्त वाढदिवस नाही. आजचा दिवस हा फक्त वाढदिवस नाही तर फादर यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड आहे. आजचा दिवस अगणित क्षणांचा उत्सव आहे. संघर्ष ही यांची ओळख आहे. असे महान व्यक्तिमत्व म्हणजे फादर विल्फ्रेड सल्डाना. Let us now welcome all the dignitaries at the center of attraction, Father Saldana, with a round of applause of the song of the band and the clappings and cheering by the students and the candidates. अतिथी देवो भव, अतिथी देवो भव ही संस्कृती जपत उपस्थित सर्व मान्यवरांचे नेहमी ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केले जात आहे. भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलच्या या प्रांगणात उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. Occasion for all of us studying and teaching in Saldana. He has done so much for the progress of this school. आजचा दिवस हा फक्त वाढदिवसच नाही. आजचा दिवस हा फक्त वाढदिवसच नाही तर फादर यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड आहे. आजचा दिवस अगणित क्षणांचा उत्सव आहे. संघर्ष ही त्यांची ओळख आहे. To welcome each one of with an aarti is a mark of respect of the guest in a traditional way. Patroness Saint Teresa of Kolkata, who is fondly called Mother Teresa. May I request Mr. A.B. Gaikwad sir and Mr. Ravi Erende sir to garland the portrait. गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते शाळेची आश्रयदाती थोर संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण केलेले आहेत. यानंतर मी आपल्या शाळेचे व्यवस्थापक आदरणीय फादर विल्फ्रेड सल्डाना यांना विनंती करतो की ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या प्रेरणेतून, ज्यांच्या फादर यांनी करून पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती. फादर यांचे वडील मार्टिन सल्डाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले जात आहे. ज्यांच्या प्रेरणेतून, ज्यांच्या संस्कारातून, ज्यांच्या मार्गदर्शनातून फादरसारखे व्यक्तिमत्व घडले ते म्हणजे फादर यांचे स्वर्गवासीय माता आणि पिता यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले जात आहे. May I request all the dignitaries to have their seats along with our dear Father Saldana. May I request all the other guests and guests 25 years through the intercession of our patroness Saint Teresa of Kolkata. In this interreligious prayer, specially to pray for Reverend Father Wilfred Saldana, so that God may give him good health and many more years of service. प्रार्थनेत नाही भेदभाव, प्रार्थनेत नाही भेदभाव, प्रार्थनेत नाही दुरावा, प्रार्थनेत नाही धर्म, प्रार्थनेत नाही जात, प्रार्थनेत आहे प्रेमाचा संदेश, माणुसकीचा संदेश, असाच सर्व धर्म समभावतेचा संदेश देण्याकरिता आणि या शाळेचे व्यवस्थापक आदरणीय फादर यांना परमेश्वर हे उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करो याकरता सादर करीत आहे आमच्या शाळेतील हे विद्यार्थी सर्वधर्मीय प्रार्थना.
शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि आदरणीय रेव्हरंड फादर यांच्या वाढदिवसाचे अमृत महोत्सवी वर्ष असा दुग्ध शोधकरा योग म्हणावा लागेल. अखिल विश्व के मेरे आत्मस्वरूप प्रार्थना प्रेमी ईश्वर के उपासकों, मानवता के महान पुजारी योगेश्वर भगवान राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज ने विश्व कल्याण हेतु आज के युग का पवित्र शांति संविधान बनाया है. वो है सामुदायिक प्रार्थना. संबंध मानव जाति का स्पंदन तथा सभी धर्म पंथ संप्रदायों की प्रार्थना का सार एवं झांकी है ये दिव्य सामुदायिक प्रार्थना. गॉड, अल्लाह, ईश्वर की ये है प्रार्थना, प्रेयर, इबादत, आराधना. ये सभी जिसमें समाये वो है यह सामुदायिक प्रार्थना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि त्वं वेद परंतप. अर्थात श्री भगवान ने कहा है, हे परंतप अर्जुन, मेरे और तेरे अनेकों जन्म हो चुके हैं. मुझे तो वह सभी जन्म याद है, लेकिन तुझे कुछ भी याद नहीं है. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्थात हे भारत, जब भी और जहाँ भी धर्म को हानि होती है और अधर्म की वृद्धि होती है, तब मैं अपने स्वरूप को प्रकट करता हूँ. परित्राणाय साधूनां नाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्थात भक्तों का उद्धार करने के लिए, दुष्टों का संपूर्ण विनाश करने के लिए तथा धर्म की फिर से स्थापना करने के लिए मैं प्रत्येक युग में प्रकट होता हूँ. आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे. ओ आज गली गली अवध सजाएंगे, आज पग पग पलक बिछाएंगे. आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे. मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे. कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे. मैं ना भीगे भीगे जाए कैसे खुशी ये छुपाए राम आएंगे. मी प्रभू श्रीराम यांना प्रार्थना करते की आदरणीय रेव्हरंड फादर यांचा 75व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हात आयुष्यभर शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावर असावा. आनंद व उत्साहाचा झरा असाच व्हावा. तसेच त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. प्रणाम. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अव्वल कलिमा तय्यब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं और हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के रसूल है. दुआम कलमा शहादत अशहदु अल्ला इलाहा
इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मैं गवाही देता हूँ कि अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं और मैं गवाही देता हूँ कि हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह के बंदे और उनके रसूल हैं। ईमान की कश्ती है, रहमत का सफीना है। ईमान की कश्ती है, रहमत का सफीना है। ईमान की कश्ती है। हम अल्लाह से दुआ करते हैं कि हो पूरी दिल की हर ख्वाहिश और मिले खुशियों का जहान आपको। अगर आप मांगे आसमान का एक तारा तो खुदा दे दे सारा आसमान आपको। जन्मदिन मुबारक हो आपको, मुबारक हो, आमीन। 50. Praise the Lord. Praise God in His sanctuary. Praise Him in His mighty heavens. Praise Him for His acts of power. Praise Him for His surpassing greatness. Praise Him with the sounding of the trumpet. Praise Him with the harp and lyre. Praise Him with timbrel and dancing. Praise Him with the strings and pipe. Praise Him with the clash of cymbals. Praise Him with resounding cymbals. Let everything that has breath praise the Lord. Praise the Lord. Amen. This is the promise of love. We shall be seasons refreshing, sent from the Savior above. Showers of blessing, showers of blessing beneath. Mercy drops round us are falling. Eternal and Almighty God, we thank you in a very special way for giving us Reverend Father Wilfred Saldanha to guide us and lead us in the right path to develop ourselves in every way. We, the staff and students of Bharat Ratna Mother Teresa English School, thank you for the gift of Reverend Father to us all. Bless him with your abundant blessings and graces so that he may enjoy good health of mind and body. May he be our constant guide and support as we walk hand in hand to be the good citizens of India. Enable him to direct us to be more and more generous and selfless in our service to the poor, like that of our patroness Mother Teresa of Calcutta. Lord, protect our dear Father from all evils and harms. May he be light and inspiration to all our teachers and students. Today we celebrate his 75th birthday. We thank you for protecting him the last 75 years. Bless him with many more years in your service. Lord, bless each one of us studying in this school under the able leadership of Reverend Father. Once again, we ask you to bless our Father on this day and the days to come. We ask this to you, O Lord. मनो पुब्बा दमा धम्मा मनो सेठा बनो मला मनस्सात पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततोनं दुःखमन्वेति चक्रं ववहतो पदं। मन सर्व धर्मांच्या प्रवृत्तींच्या अग्रभागी असते. मनच प्रमुख आहे. सर्व धर्म मनोमय आहेत. जेव्हा कोणी व्यक्ती आपले मन मलिन करून काही बोलतो किंवा शरीराने कुठलेही कर्म करतो तेव्हा दुःख त्याच्या मागे असे लागते
की जशी गाडीची चाके बैलाच्या पायांच्या मागे जात. त्यागमूर्ती तू शांत चित्त तू योग रूप संसारी दया प्रेमान मानवतेचे प्रतीक तुझी ईश्वरी सिद्धमूर्ती सिद्धार्थ गौतम सकलाचा स्वामी ध्यात मनाश वेको ज्ञान के प्रकाश वेको आपा पर भास वेको भानु सी बखानी है. छहो द्रव्य जानवे को बंध विधि भानवे को स्वपर पिछानवे को परम प्रमाणी है. अनुभव बतायवे को जीव के जतायवे को काहू न सतायवे को भव्य उर आनी है. जहाँ तहाँ तारवे को पार के उतारवे को सुख विस्तारवे को यही जिणवाणी है जिणवाणी भारती तो ही जपो दिन रे. जो तेरी शरणाग है सो पावे सुख चैन. जावाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक सदा देत हूँ ढोक. नमोकार मंत्र है न्यारा किसने लाखों को तारा. नमोकार मंत्र है न्यारा किसने लाखों को तारा. इस महामंत्र का जाप करो भवजल से मिले किनारा. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो ओछायाणम नमो लोये सर्वसाहुणम. Happy birthday, dear Father. We wish you a happy birthday. Happy birthday, dear Father. We wish you a blessed birthday. May God keep you healthy and strong and be blessed abundantly. May His will be done in your life and be a blessing to those around you. May our God keep you healthy and strong and be blessed abundantly around you. Thank you, Father. सादर आहे सुंदर व धमाकेदार असे स्वागत नृत्य. Everybody come on, welcome, welcome to the party, come on, welcome, थांबला बऱ्याशी या बसा राजी खुशी घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी.
शिणगार हाले उलीच्या सूर तालात मी रंगुली आले तारांगणी चंद्रा सरते ही बहरते रात झुरते चांदण्याची जीव जाणी येत नाही चांद हाताला लहरी याद गहिरी साद जहरी काळजाची घ्या दमान ह्या धानाच्या इशाऱ्याला छम छम घुंगराची बाण नजरात लागे होनी अवतरली सुंदराची रात रंगीरती रंगुनी साज शिणगार हाले उलीच्या सूर तालात मी रंगुनी आले तारांगणी चंद्रा Right from the beginning of this school, as the headmistress, who has closely watched the moves of father for the last 20 years, which I am sure comes deep from her heart and mind. So let us hear from her what she has to say on this special occasion, and I also request Mrs. Kulkarni madam to read out the names of the special guest who has graced this occasion. Father Ji, you are our inspiration, you are our guide, you are our friend. We wish you long life and happy birthday, happy birthday, happy birthday. Good morning and heartily welcome to one and all. On behalf of Bharat Ratna Mother Teresa English School, I welcome all the honorable guests, ex-students of Reverend Father, well-wishers, parents, teachers, representatives and participants of dance competition of various schools, PTA members and all other guests present here for the celebration of 75th birthday of respected Reverend Father Wilfred Saldanha. A child was born on 19 September 1949 to Mr. Martin and Lily Saldanha at Vikrori in Mumbai. He was none other than Father Wilfred Saldanha. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे फादर यांना शिक्षणाची विशेष गोडी होती आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्धही केले. गंगापूर सारख्या ग्रामीण भागाचा फादरांशी संबंध आला कसा, तर आवर्जून सांगावेसे वाटते की मराठवाडा विद्यापीठातून एम.एड ही पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त करत सेंट फ्रान्सिस शिक्षण संस्था येथे शिक्षक रूपाने फादरांचा प्रवास सुरू झाला. या प्रवासातून आपणा सर्वांना शिक्षण क्षेत्रातील महामेरू म्हणजे फादर विल्फ्रेड सल्डाना सारखे व्यक्तिमत्व लाभले.
की ज्यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून कित्येक विद्यार्थी घडले. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणजे फादर. विद्यार्थ्यांविषयी तळमळ असलेले अवलिया म्हणजे फादर. संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे फादर. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक यासारखी कामं करत असताना कधीही मागे वळून बघितले नाही. सोने होत ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे आमच्यासारख्या कित्येकांचे आयुष्य फादरांच्या मार्गदर्शनामुळे व प्रेरणेमुळे सोनेरी झाले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. फादर नॉट ओनली an educator but also a good pastor. Social work is his favorite subject. He started Bharat Ratna Mother Teresa English School in 1999 in the rural area like Gangapur. Not knowing the future of Bharat Ratna Mother Teresa English School, yet Bharat Ratna Mother Teresa English School is close to his heart, and he has been given his heart and soul for the development of Bharat Ratna Mother Teresa English School, which is providing value-based education to the students of Gangapur town and neighboring villages. The students and teachers are grateful to Reverend Father for his love and affection toward Bharat Ratna Mother Teresa English School. आजही फादरांच्या सहवासात आलेल्या सर्वांसाठी स्फूर्तिदायक व प्रेरणादायी ठरतात. या वाढदिवसाप्रसंगी आमची सर्वांची परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की हे परमेश्वरा, फादर यांना उत्तम आरोग्य, निरोगी आरोग्य, आयुष्य प्रदान कर. हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि सदिच्छा. फादर यांची शिस्त, फादरांचे मार्गदर्शन, प्रेरणा सर्व विद्यार्थ्यांनी जणू काही संजीवनी आहे आणि या संजीवनीच्या बळावरच अनेक विद्यार्थी हे आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे. याचे उत्तम उदाहरण आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे फादरांचे माजी विद्यार्थी आहेत त्यावरूनच आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी मी फादर यांना विनंती करते की आपल्या विनंतीला मान देऊन हे सर्व माजी विद्यार्थी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे तरी फादरांनी यांचा सत्कार करावा. फर्स्ट आय वुड लाईक टू कॉल मिस्टर सुनील मुळे to accept our felicitation, and I request Reverend Father to felicitate Mr. Sunil Mule with his auspicious hand. Mr. Sunil Mule, who is a production manager, Budway Industry, Waluj. कृष्णा पवार, रिअल इस्टेट बिल्डर MIDC वाळूज यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. I request Dr. संदीप गायकवाड, senior lecturer, Muktanand College, Gangapur, to accept our felicitation.
felicitation Mr. Dhaneshwar Shinde, Sagar Bidkon, Chhatrapati Sambhajinagar. I request Mr. Dhaneshwar Shinde, Sagar Bidkon, Chhatrapati Sambhajinagar to accept our felicitation. Mr. Mahendra Kundeja, proprietor Anand Fashion. Mr. A.B. Gaikwad sir, ex-administrator of Bharat Ratna Mother Teresa English School. I request Mr. A.B. Gaikwad to accept our felicitation. I request Mr. Sanjay Patil, Pani Sanskar Books, to accept our felicitation. I request Mr. Zabijit HM, Chotana School, Sambhajinagar, to accept our felicitation. Mr. Lalka Pathan, journalist, Punyanagri. Mr. Ravi Erande, proprietor, Dwarka Offset, Gangapur. Mr. Vishal Nikaje, who is a choreographer from Aurangabad, and today he is a judge for our dance competition. नृत्य स्पर्धेसाठी श्री विशाल निकाजे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते नृत्य स्पर्धेसाठी जज म्हणून सुद्धा आहेत. I request Advocate Pandit to accept our felicitation. I request Mr. Maghade sir to accept our felicitation. I request Mr. Magar sir to accept our felicitation. मी श्री मगर सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. I request Mr. Nagesh Ahoti to accept our felicitation. श्री नागेश आहोटी यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. I request Pawar sir to come on the stage and accept our felicitation. B.K. Manal sir to accept our felicitation. I request Mr. S.K. Zadav to accept our felicitation. I also request Mr. Ajay Thorat to accept our felicitation. I request Mr. R.G. Shingare to accept our felicitation. I request Mr. Gulabrao Pawar to accept our felicitation. I request Mr. Bodak sir to accept our felicitation. I request sister from Khandala to accept our felicitation. I request Dare sir to accept our felicitation.
I also request Reverend Father to felicitate Father Sanjay Becker. वेळेच्या अभावी सर्व पालकांचे वेळेअभावी सर्व पालकांचे सत्कार घेणे शक्य नाही, तरी मी सर्व पालकांचे शब्द सुमनाते. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी या सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. Thank you, madam. The tiny dots of our school are anxiously waiting to show their love towards Reverend Father. So let us enjoy their dance and encourage them with a grade of applause. दररोज चॉकलेटकरिता फादरांभोवती गराडा घालणारे फादर यांचे लाडके व चिमुकले विद्यार्थी म्हणजेच आमचे ज्युनियर व सिनियर KGचे विद्यार्थी सादर करीत आहे एक सुंदर असे नृत्य. दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. हम सब की आशा हो खुशियाँ हमारी, हम सब की आशा हो खुशियाँ हमारी. हर खूबी रब ने है आप में उतारी. हम सब की आशा हो खुशियाँ हमारी. हर खूबी रब ने है आप में उतारी. है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा, है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा. मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. सलामत रहो तुम है रब से गुजारिश. सलामत रहो तुम है रब से गुजारिश. सोने के फूलों की हो तुम पे बारिश. सलामत रहो तुम है रब से गुजारिश. सोने के फूलों की हो तुम पे बारिश. दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा. दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा. मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा. After which Father will be led to the stage by the tiny dots to cut the cake on the special occasion. And so, today being a special day for all of us, I request Father to cut the birthday cake on his 75th birthday.
यशाची शिखरे चढताना कधीही मागे वळून बघितलं नाही. ज्ञानी मनी एकच ध्यास, तो म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास. याकरता वयाच्या 75व्या वर्षापर्यंत आपले शैक्षणिक सामाजिक कार्य अविरत चालवणारे, शिक्षणाचे महामेरू म्हणून उभरणारे, आपणा सर्वांचे प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्व म्हणजे फादर विल्फ्रेड सल्डाना. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Beautifully decorated and delicious prepared cake presented by the teachers and students of our school to mark their great love of our father, our inspiration and our guide, Reverend Father Wilfred Saldana. Once again, happy 75th birthday. May God give him many more years of service. आपणा सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, विद्यार्थ्यांविषयी तळमळ असलेले अवलिया, शिक्षण क्षेत्रातील महामेरू म्हणजे फादर विल्फ्रेड सल्डाना. Wish you many, many more. वाढदिवसानिमित्त भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलच्या वतीनं उपस्थित सर्व पालक शुभचिंतकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Wish you many, many more 75th happy birthday. May God give you good health. परमेश्वर फादर यांना उत्तम आरोग्य व निरोगी आरोग्य व दीर्घ आयुष्य प्रदान करो हीच या चरणी सदिच्छा आहे. आणि पुन्हा एकदा भारतरत्न मदरतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. यानंतर शाळेच्या वतीने फादर यांचा सत्कार करण्यात आहे. May I request the HM of high school, the HM of primary coordinators and all the section, Mrs. Kanchan Gaikwad, Mrs. Surekha Pathak, Mrs. Mamta Pardeshi, Mr. Padare sir, Mr. Prashant Tumade, to felicitate Reverend Father with a beautiful garland on behalf of all the teaching and non-teaching staff members. And may I request Reverend Father to accept our humble response of love and respect hidden deeply in the scent and beauty among these flowers. Wish you many, many happy returns of the day. भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग व पूर्व प्राथमिक विभाग यांचे मुख्याध्यापक, सन्माननीय समन्वयक व सर्व शिक्षकांच्या वतीने सर्व शिक्षकांचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ म्हणजे फादर विल्फ्रेड सल्डाना यांचा शाळेच्या सर्व विभागाच्या वतीने सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद फादर. May I request Reverend Father to accept our humble response of love and respect hidden deeply in the scent and beauty among these flowers. सर्व विभागाच्या वतीने या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. The coordinator and the staff members of pre-primary school to felicitate Reverend Father. And may I request Reverend Father to accept their felicitation. यानंतर शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक श्रीमती ममता परदेशी मॅडम व त्यांचे सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. पूर्व प्राथमिक विभाग, या पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयक श्रीमती ममता परदेशी व त्यांच्या सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. यासोबत या ठिकाणी अनेक शुभचिंतकही उपस्थित आहे. या सर्व शुभचिंतकाच्याही वतीनं फादर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, ज्यामध्ये सेंट मेरी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक वाहेगाव येथील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांना विनंती करतो की त्यांनीही मंचावर येऊन कृपा करून फादर यांचा सत्कार करावा. Mr. Ganesh Joje and the coordinator from 1st to 4th standard, Mrs. Gaikwad Madam, and the staff members of 1st to 4th to felicitate Reverend Father. And may I request respected Reverend Father to accept our distinction. यानंतर सेंट मेरी प्राथमिक
माध्यमिक व उच्च माध्यमिकचे प्राचार्य श्री संजय रुपेकर सर व सोबत सर्व शिक्षकवृंद यांच्याही वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. वाहेगाव येथील सेंट मेरी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा. यानंतर भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गणेश जोजे सर व समन्वयक कांचन गायकवाड मॅडम व त्यांच्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की कृपया करून त्यांनीही मंचावर येऊन फादर यानंतर फादर यांचे माजी विद्यार्थी श्री सुनील मोळे, कृष्णा पवार व नामदेव पवार हेही या ठिकाणी मंचावर येऊन फादर यांचा सत्कार करणार आहेत. तरी मी फादर यांचे माजी विद्यार्थी फादर यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून जे आज विविध पदावर कार्यरत आहेत असे फादर यांचे माजी विद्यार्थी श्री सुनील मोळे, कृष्णा पवार व नामदेव पवार यांच्या वतीनेही फादर यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. यानंतर श्री बी के मनाळ सर, उपप्राचार्य श्री एस के जाधव, मुख्याध्यापक प्रशाला श्री अजय थोरात, पर्यवेक्षक. धन्यवाद. यानंतर मिशन प्राथमिक शाळा माळी गोगरगाव यांचा सत्कार यांचाही या ठिकाणी फादर यांच्या सत्कार करण्यात आहे. शांती सदन बोरसर येथील मिशन प्रशाळा यांच्याकडून फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. मिशन प्रशाला बालयोगा यांच्या वतीने फादर यांचा सत्कार केला आहे. यानंतर करुणा निकेतन वैजापूर येथील सर्व शिक्षकवृंद यांच्याही वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. करुणा निकेतन वैजापूर येथूनही फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर श्री ज्ञानेश्वर शिंदे टीम सागर बिल्डकॉन यांच्या वतीने यांच्या वतीने फादर यांचा सत्कार केला आहे. तरी मी श्री ज्ञानेश्वर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून मंचावर येऊन फादर यांचा सत्कार करावा. माजी कार्यवाहक श्री ए बी गायकवाड सर व द्वारका ऑफसेट गंगापूरचे श्री रवी एरंडे यांच्याही वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी मी श्री ए बी गायकवाड सर व रवींद्र एरंडे यांना विनंती करतो की त्यांनीही मंचावर येऊन फादर यांचा सत्कार करावा. भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे माजी प्रशासक श्री ए बी गायकवाड सर व द्वारका ऑफसेट गंगापूर यांचे श्री रवी एरंडे सर यांच्याही वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी मी ए बी गायकवाड सर व रवी एरंडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन फादर यांचा सत्कार करावा. श्री ए बी गायकवाड सर व रवींद्र एरंडेचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर हॉली एंजल स्कूल खंडाळा यांच्याही वतीनं फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी मी हॉली एंजल स्कूलचे संबंधित शिक्षक वृंद यांना विनंती करतो की त्यांनीही या ठिकाणी फादर यांचा सत्कार करा. यानंतर वाहेगावचे सरपंच श्री सुदाम बरके व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याही वतीनं वाहेगावचे सरपंच श्री सुदाम बरके व ग्रामपंचायत सदस्य वाहेगाव यांच्याही वतीने फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर ए बी गायकवाड सर व रवी एरंडे सर यांच्यातर्फेही फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे.
फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर हॉली एंजल स्कूल खंडाळा, हॉली एंजल स्कूल खंडाळा यांच्या सर्व विभागातर्फे फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरीही हॉली एंजल स्कूलचे सर्व शिक्षकवृंद, उपस्थित जे काही सन्मान्य शिक्षक असेल यांना मी विनंती करतो की आपणही फादर यांना सत्कार करावा. हॉली एंजल स्कूल खंडाळा. यानंतर माय छोटा स्कूल छत्रपती संभाजीनगरचे मुख्याध्यापक यांच्याही वतीनं शाळेच्या वतीनं फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. माय स्कूल छोटा यांचे मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकवृंद यांच्याही वतीनं शाळेचे व्यवस्थापक आदरणीय फादर यांचा सत्कार करण्यात आहे. हॉली एंजल स्कूल खंडाळा यांचे संबंधित सर्व शिक्षकवृंद यांच्याही वतीनं आदरणीय फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर माय छोटा स्कूलचे संबंधित शिक्षक मुख्याध्यापक यांच्याही वतीने फादर यांचा सत्कार करण्यात आहे. यानंतर वरळी मुंबई येथे PI पदावर कार्यरत असलेल्या फादर यांच्या माजी विद्यार्थी श्रीमती पूनम पवार यांच्याही वतीने फादर यांच्या माय छोटा स्कूलच्या वतीने हा सत्कार पार पडलेला आहे. अशा श्रीमती पूनम पवार यांच्याही वतीने फादरांचा सत्कार करण्यात येत आहे. यानंतर फादरांचे काही माजी विद्यार्थी, भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे काही माजी विद्यार्थी उपस्थित आहे. यांच्याही वतीने अमोल वेल्डिंग्स व सागर भाऊ लाड साई केक शॉप यांच्याही वतीने फादर यांचा भव्य सत्कार ठिकाणी करण्यात आहे. अमोल वेल्डिंग व साई केक शॉप गंगापूर. फादर मेमोरियल स्कूल महालगाव येथील फादर जॅकिल मेमोरियल स्कूलचे सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीनेही हा सत्कार करण्यात येत आहे. महालगाव येथील फादर जॅकिल मेमोरियल स्कूल यांच्या वतीने हा सत्कार करण्यात येत आहे. साई इव्हेंट्स अँड साई फंक्शनच्या वतीने आदित्य चापे व माजी विद्यार्थी यांच्याही वतीने हा छोटा सत्कार करण्यात येत आहे. साई इव्हेंट्स ज्यांनी आपल्या समोर सजावटीचे काम केलेलं आहे, या सजावटीचे सर्व कार्य करणारे तरी मी पुन्हा एकदा सर्व उपस्थित सत्कार मूर्तींचे निलेश पाटील, भंडारी, पानकरे या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने फादर यांचा साळवे, ओम साळुंके हे सर्व फादरांचे माजी विद्यार्थी आहेत. भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे यांच्याही वतीने फादर सत्कार करण्यात आहे. यानंतर 2000ची फादर यांचा सत्कार करण्यात येत आहे. वरद यश पाटील आणि जयस्वाल ते फादरांचे माजी विद्यार्थी, फादरांच्या मार्गदर्शनातून, प्रेरणेतून, विचारातून घडलेले हे विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हा सत्कार संपन्न होत आहे. धन्यवाद मानतो. भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलच्या वतीने पुन्हा एकदा आपणा सर्वांचे धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. Now the student a beautiful skit on the life and works of Reverend Father Wilfred Martin Saldana. जितना ही बड़ा संघर्ष होता है, संघर्ष में आदमी हमेशा अकेला होता है. सफलता में दुनियाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चला तर बघूया फादर यांचा जीवन प्रवास एका छोट्याशा नाटिकेच्या माध्यमातून. Standard would like to perform a short skit on life and works of respected Father Wilfred Martin Saldana as he celebrates his 75th birthday and who is founder and inspiration of our school. आज हम आप सभी को ऐसी महान शख्सियत के बारे में बताने जा रहे हैं जो शख्स बिना रुके, बिना थके उम्र के 75 साल तक अपना कार्य अविरत कर रहा है. चाहे यह कार्य शिक्षा और सामाजिक रूप से निस्वार्थ करने वाली शख्सियत जिसका नाम फादर विल्फ्रेड मार्टिन सल्डाना. फादर
विल्फ्रेड मार्टिन सल्डाना एक महान किताब की तरह है, जिस किताब के कुछ पन्ने अब हम आपके सामने खोलने जा रहे हैं। माणसं जन्माला येतात व आपल्या निर्धारित आयुष्याचा क्रम आचरून निघून जातात, पण काही माणसं मात्र प्राप्त आयुष्याचं सोनं करून इतरांना आदर्श घालून देतात व येणाऱ्या पिढीस प्रेरणादायी ठरतात. त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूलचे संस्थापक आणि व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्डाना. चला तर मग पाहूया आदरणीय फादर विल्फ्रेड सल्डाना यांचा 75 वर्षाचा काहीसा खडतर पण यशस्वी असा जीवन प्रवास एका छोट्याशा नाटिकेद्वारे. सल्डाना या दाम्पत्याच्या आयुष्यरूपी वेलीवर एक सुंदरशी कर्तृत्ववान कळी उमलू पाहत होती. त्या कळीचं येणाऱ्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी त्या विधात्याची सर्व तगमग सुरू होती. दिनांक 19 सप्टेंबर 1949 रोजी मुंबई येथे जे हॉस्पिटलमध्ये या वेलीच्या कळीचे फुलात रूपांतर झाले, ते विल्फ्रेड सल्डाना यांच्या रूपाने. सूरज साहो रोशन तेरा नाम जहां में जगमगाएगा, मंजिल कामयाबी और आदर से जीवन सजाएगा. सल्डाना परिवाराबद्दल बोलायचे झाले तर वडिलांचे नाव मार्टिन सल्डाना आणि आईंचे नाव लिली सल्डाना. या सल्डाना दाम्पत्यांना एकूण 6 अपत्य होते, ज्यात 4 भाऊ व 2 बहिणी असा परिवार होता. जन्म के साथी हम साथ साथ हैं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. याप्रमाणेच विल्फ्रेड सल्डाना यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून मुंबई येथे सेंट जोसेफ स्कूल विक्रोळी येथे झाले, तर 5वी ते 7वी पर्यंतचे शिक्षण कन्नड माध्यमातून संत जोसेफ स्कूल ओझमूर येथे झाले. तसेच इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण कन्नडा माध्यमातून सेंट येलोसियस स्कूल मंगलोर येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण विज्ञान शाखेत सेंट चार्ल्स इंटरमिडिएट स्कूल सल्डाना मेरठ उत्तर प्रदेश येथे झाले. त्याचप्रमाणे पदवी व पदव्युत्तर शिक्षण नागपूर महाराष्ट्र येथे इंग्रजी माध्यमातून झाले व समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली. पुढे मौलाना आझाद अध्यापक विद्यालय औरंगाबाद येथे BEd ही शिक्षणशास्त्रातील पदवी प्राप्त करून मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे MEd ही शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख सिर्फ हवा में उड़ान नहीं भरते, जिनकी हिम्मत होती है वही आसमान छू लेते हैं, वही आसमान छू लेते हैं. झुक जाए सर जहां वहीं मिलता है रब का रास्ता. तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे, तेरे साथी मेरे कदमों के है निशान. तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा. आपल्या संघर्षमय जीवनात शैक्षणिक वाटचाल करत असताना विल्फ्रेड सल्डाना यांनी नागपूर येथील सेंट चार्ल्स सेमिनारी, सेंट पायस कॉलेज गोरेगाव, मुंबई ज्ञान विद्यापीठ पुणे येथे धार्मिक शिक्षण घेऊन दिनांक 5 डिसेंबर 1984 या पवित्र दिवशी करुणा निकेतन वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे बिशप डॉमिनिक यांच्या पवित्र आशीर्वादाने धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली. हे विल्फ्रेड, आजपासून तुझ्या जीवनात निर्माण होणारा कोणत्याही स्वरूपाचा मोह, माया तसेच इतर कोणत्याही संकटाची पर्वा न करता
लक्ष्यसिद्धीसाठी ईश्वरी कार्याची पताका तू तुझ्या खांद्यावर घे आणि दीनदलितांची सेवा कर, अशी मी तुला गुरुदीक्षा देतो. धन्यवाद धन्यवाद महागुरुस्वामी. माना कि मुश्किल है सफर पर सुनो मुसाफिर, ओ कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. हे प्रभू, मला मागितल्यानंतर 2 वेळचे जेवण मिळाले नाही तरी चालेल, परंतु हे ईश्वरा परमपित्या, तुझ्या स्वरूपाचे ज्ञान मला मिळाले, त्यासाठी या जीवनाचे बलिदान द्यावे लागले तरी चालेल, पण माझे लक्ष्य सिद्ध केल्याशिवाय मी राहणार नाही. शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात, जे स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करतात. असं विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी फादर यांनी शिक्षण या महान कार्याचा वसा हाती घेतला आणि सेंट फ्रान्सिस शिक्षण संस्था औरंगाबाद येथे शिक्षकी पेशा स्वीकारला आणि त्यांच्या रूपाने शिक्षण क्षेत्राला महामेरू सापडला. त्यांनी माळी घोगरगाव येथे सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, संचालक म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली. माळी घोगरगाव येथील फादर यांचे कार्य विचारात घेऊन औरंगाबाद धर्मप्रांताचे तत्कालीन बिशप डॉक्टर डी कुन्ना आणि विकर जनरल फादर पॉल जॉर्ज यांनी जून 1992 मध्ये वाहेगाव धर्मग्रामाची जबाबदारी फादर विल्फ्रेड सल्डाना यांच्याकडे सोपवली. फादर सल्डाना यांनी वाहेगाव पंचक्रोशीतील मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी विचारात घेऊन शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध यशस्वी प्रयोग करून प्रगती करण्यास सुरुवात केली. त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व गावातील पदाधिकारी व शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्याने सेंट मेरी विद्यालयास उत्कृष्ट शाळा म्हणून नावारूपास आणले. फादर यांच्या हाताखाली शेकडो मुलांचे भविष्य घडले, जे आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. फादर, मला ओळखले का? मी तुमची विद्यार्थिनी पूनम पवार. मी वरळी मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. फादर, ओळखलं का मला? मी तुमचा विद्यार्थी नित्यानंद उबाळ. मी आज तुमच्या मार्गदर्शनामुळे API या पोस्टवर आहे. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया, आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपकी समर्पण को सलाम. असे हजारो विद्यार्थी फादर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून घडले आहेत, घडत आहेत आणि घडत राहणार. वाहेगावनंतर गंगापूरसारख्या ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन शिक्षणाची ज्ञानगंगा गंगापूरमध्ये संत भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी स्कूलच्या नावाने आणली. भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश शाळेची सुरुवात अगदी काही विद्यार्थ्यांसोबत आणि काही शिक्षकांसोबत आदरणीय फादर यांनी श्री सरोवर यांच्या छोट्याशा इमारतीत सुरू केली. शाळेची सुरुवात करत असताना फादर यांना अनेक कठोर प्रसंगांना समोर जावे लागले. अनेकांचे विरोध पत्करूनसुद्धा फादर यांनी आपल्या दृढ निश्चयाने भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलची सुरुवात गंगापूर शहरात केली. यानंतर काही काळानेच सरोवर इमारतीतून डॉक्टर खाडिलकर यांच्या इमारतीत शाळा हस्तांतरित करण्यात आली आणि या ठिकाणाहूनच
इयत्ता 10वीची पहिली तुकडी फादर यांच्या मार्गदर्शनाखाली 100% निकालाने उत्तीर्ण झाली. त्यावेळेस गंगापूर शहरात फादर यांच्या विचारातून पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. फादर यांच्या अथक परिश्रमाने शाळेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीचे स्वप्न सन 2013मध्ये साकार झाले आणि जोशी स्टेडियमच्या मागे एक भव्य इमारत उभी राहिली आणि सुरू झाला तो भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचा एक नवीन शैक्षणिक अध्याय. आज भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी ही शाळा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. फादर यांच्या अथक प्रयत्नांनी हे सर्व काही शक्य झाले आणि शाळेने यशस्वी गौरवशाली अशी 25 वर्ष पूर्ण केली. बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव. फादर विल्फ्रेड सल्डाना यांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील विशेषतः कोणतीही सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात राबवलेले विविध उपक्रम विचारात घेऊन विविध सेवाभावी संस्थांनी व शासकीय पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर फादर यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ते पुरस्कार याप्रमाणे आहेत. सन 1999-2000चा जिल्हा परिषद औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार. 2000-2001 मध्ये ज्ञान सरस्वती ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वैजापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार. लायन्स क्लब औरंगाबादचा आदर्श शिक्षक पुरस्कार. मानव कल्याण सेवा संस्था औरंगाबाद पे देण्यात आलेला आदर्श शिक्षक पुरस्कार. सन 2001-2002 एकता सेवाभावी संस्था परभणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2002-2003 स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारी समिती औरंगाबाद यांचा मराठवाडा रत्न पुरस्कार. सन 2003-2004 लोकमान्य ब्लड बँक औरंगाबाद रक्तमित्र पुरस्कार. सन 2004-05 बेस्ट सिटीजन अवॉर्ड. सन 2005-06 जीवन गौरव पुरस्कार. भारतीय ज्योती अवॉर्ड. नोबेल अचीवर ऑफ इंडिया अवॉर्ड. मानव सेवा पुरस्कार. अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ फेलोशिप. काही पुरस्कार असे असतात की ज्यांच्यामुळे व्यक्तींची शोभा वाटते, परंतु या ठिकाणी फादर यांच्याकडे बघून असंच म्हणावं लागेल की काही काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्यामुळे ह्या पुरस्कारांची शोभा वाढली. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनू, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक. और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू तुझ में रब दिखता है. यारा Give a round of applause for their wonderful performance. यारा मैं क्या करूं. Well done, my dear students. Well done. Give a round of applause for their wonderful performance.
यानंतर आज या ठिकाणी फादर यांचा 75वा वाढदिवस साजरा होत आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत. यापैकी फादरांचे माजी विद्यार्थी श्री संदीप गायकवाड सर यांना मी विनंती करतो की ज्यांच्या प्रेरणेतून सर यांना मार्गदर्शन मिळालं, त्यांचं आयुष्य घडले, जे श्री मुक्तानंद कॉलेज येथे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे असे संदीप गायकवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. May I request Dr. Sandeep Gaikwad to speak few words on this great occasion. हां बोला. या नाही जायच पाहिजे मध्यभागी व्हेरी गुड आफ्टरनून. या सगळ्या गर्दीमध्ये अत्यंत तरुण, आपल्या सगळ्यामधील तरुण व्यक्तिमत्व जे बसलेलं आहे, ज्यांचा आज आपण 75वा वाढदिवस साजरा करत आहोत, ते आमचं विद्यापीठ फादर विल्फ्रेड साल्डाना सर, आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझी ओळख केली म्हणजे शाळा मोठी होईल, आणि शाळा मोठी झाली म्हणजे फादर मोठे होतील. कारण ज्यावेळेस मी पण आज शिक्षक आहे, ज्यावेळेस माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा होतो तेव्हा मी मोठा होतो, आणि जेव्हा मी मोठा होतो त्यावेळेस माझं महाविद्यालय मोठं होतं, आणि ज्यावेळेस माझं महाविद्यालय मोठा होतं त्यावेळेस तालुका मोठा होतो, आणि ज्यावेळेस तालुका मोठा होतो त्यावेळेस जिल्हा मोठा होतो, आणि हा भारत देश सुजलाम सुफलाम बनतो. ऑल इंडिया कॉमर्स असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून गेले 1 वर्षापासून मी काम करतो. 2 पेटंट माझ्या नावावर आहेत फादर. एक इंटरनॅशनल पेटंट आहे, एक नॅशनल पेटंट आहे. 3 सुप्रसिद्ध पुस्तकांचा मी लेखक आहे. भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर फुले शाहू आंबेडकर आणि स्पेशली एंटरप्रेन्योरशिप या विषयावर बोलण्यासाठी जवळपास 100च्या वर मी भाषणं या ठिकाणी दिलेली आहेत. आणि या देशामध्ये पुन्हा हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, हा देश पुन्हा एकदा उद्योजक बनावा, हा देशाने पुन्हा एकदा जगाचं लीडिंग करावं म्हणून मी 24 तास बोलत असतो. आणि आज ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, ज्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे, ते शिक्षणाचं माहेरघर. पहिल्यांदा मी त्या ठिकाणी सांगितलं की हे एक विद्यापीठ आहे. प्रचंड शिस्त. आजही या ठिकाणी किती क्लाउडमधील लोक पहाटे 5 वाजता उठत असतील मला माहीत नाही, परंतु यामधील जसं मी यंग बॉय ज्यांचा उल्लेख केला, ते पहाटे 5 वाजता त्या ठिकाणी त्यांचं सत्र सुरू होतं. जीवनामध्ये मित्रहो, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलं. वेगवेगळ्या सामाजिक आणि वेगवेगळ्या पॉलिटिकल आघाडीवर काम करत असताना प्रत्येक सेकंदाला मला जर कुणाचं मार्गदर्शन लाभलं असेल तर ते सेंट मेरीचं. पहिल्यांदा फादरला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की ज्या माईमाऊलीनं अखंड भारत देशभर रुग्णांची सेवा केली, त्या माईमाऊलीच्या नावाने संत मदर तेरेसा यांचा सन्मान करून आपण त्या ठिकाणी हे रोपटं लावलं, आणि या रोपट्याचा आपण वटवृक्ष पाहतो आहोत. सेंट मेरी शाळेमध्ये 12वीपर्यंत त्या ठिकाणी मी होतो. 66.66% मला त्या ठिकाणी मिळाले, आणि नंतर पुढचा हा सगळा प्रवास त्या ठिकाणी पाहिला. मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून गेल्या 13 वर्षापासून काम पाहतो. परंतु ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम पाहत असताना माझ्या समोर पहिला चेहरा, पहिल्यांदा त्या ठिकाणी मी सांगितलं मी भारतभर फिरलो, भारताच्या प्रत्येक राज्यात गेलो, भारताबाहेर देखील गेलो, परंतु एवढा मोठा व्यवस्थापक मी पाहिला नाही. म्हणून त्या ठिकाणी फादरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या कोर्सेसची फीस 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख आहे, ते कोर्सेस त्या ठिकाणी, ते व्यवस्थापन शास्त्राचे कोर्सेस त्या ठिकाणी मी केलेले आहेत. आणि या व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी म्हणून जे फादरसोबत आम्ही शिकलो ते मला कोणत्याही पुस्तकात मिळालं नाही. म्हणून फादरसाठी आपण टाळ्या वाजल्या पाहिजे. मी अनेक पुस्तकं वाचली,
अनेक वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, अनेक लेक्चर ऐकले, परंतु जीवनाचं पुस्तक मला कधीही वाचायला मिळालं नाही. परंतु फादर अशी एकमेव व्यक्ती आहे, पुस्तकं सगळे शिकवतात, मीही रोज पुस्तकं शिकवतो, परंतु जगायला कुणीही शिकवत नाही. या माणसाने आम्हाला जगायला शिकवलं, म्हणून फादरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मित्र, आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस करण्यासाठी अनेक गोष्टी लागत असतात. त्याच्यामध्ये शिस्त पहिल्यात महत्त्वाची, अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा. आणि सगळेच विद्यार्थी हुशार असतात असं नाही. मी देखील एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. पाठीमागच्या बाकावर बसायचो आणि फादरचे अनेकदा मी डस्टर खाल्लेले आहेत. परंतु तिथून त्या ठिकाणी सुरुवात झाली. फादर, आज माझ्या विद्यार्थ्यांना 2024मध्ये मी ऑडिओ व्हिज्युअल शिकवतो. फादर, तुम्ही आम्हाला इसवी सन 2000मध्ये विल्यम टेलची कथा आपण शिकवलेली आहे. रेडिओवर त्या ठिकाणी त्या टेप असायचा आणि त्या टेपचं बटन दाबून तुम्ही सांगायचं बोट ठेव, आणि मग फादर आम्हाला शिकवायचे. म्हणजे 2024मध्ये आम्ही जे वापरतो, या माणसाने ते 2024 वर्षापूर्वी वापरलेलं आहे. आपण हा कार्यक्रम पाहता, BMTSचे आपण कार्यक्रम पाहिले असतील, सेंट मेरीचे आपण कार्यक्रम पाहिले असतील, आणि पुन्हा एकदा मी रिपीट करतो, देशभरातले मी कार्यक्रम पाहिले, परंतु BMTS आणि सेंट मेरी सारखा कार्यक्रम मी भारतात पाहिला नाही. हे एकदा मी अतिशय हात ठेवून मी सांगतो. म्हणून या महान व्यवस्थापकाला, या महान विद्यापीठाला, या जीवन शिकवणाऱ्या शिक्षकाला मी मानाचा मुजरा करतो, आपल्याला सॅल्यूट करतो. थँक्यू सो मच फादर. थँक्स अ लॉट. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं आणि फादरांच्या जीवनातील उलगडा आपण केला. यानंतर मी मेस्टा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय तायडे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थ्यांना उद्बोधनपर मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावे. मेस्टा फाउंडेशन संघटनेचे अध्यक्ष श्री संजय तायडे पाटील. आज खरं तर भारतरत्न मदर तेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूरचा रौप्य महोत्सवी वर्ष आणि फादर विल्फ्रेड सल्डाना अमृत महोत्सवी वर्ष, दोघांनाही शुभेच्छा देताना 75 वर्ष फादर सल्डाना यांचं कार्य आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं. आजच्या या शुभप्रसंगी बरेच मान्यवर उपस्थित राहिले. त्यामध्ये मिस्टर सुनील मुळे, कृष्णा पवार, संदीप गायकवाड, नामदेव पवार, नित्यानंद उबाळे, पूनम पवार, त्याचबरोबर आमचे मित्र लालखा पठाण, आमच्यासोबत आलेले मनीष हांडे सर, गायकवाड सर. खरं तर फादरांचं आयुष्य मी अत्यंत जवळून बघितलं. लहानपणापासून फादरांचा आदर्श ही आजूबाजूची पंचकृषी घेत आली. मीही वायगावला होतो. फादरांच्या कार्याचा खरा अनुभव हा वायगावकर आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील मंडळीला आला. अत्यंत संघर्षमय जीवन या व्यक्तीचं, आणि आजही 75 वर्षानंतर ताठ मानेनं तीच चाल, तोच स्वभाव, कुठेही काही बदल नाही. अतिशय संत मुनीसारखं आयुष्य ह्या व्यक्तीचं अत्यंत जवळून पाहायला मिळालं. आयुष्यात यांना अनेक चांगली लोक भेटली, तशीच वाईट लोकही भेटली. अनेक ब्लॅकमेलरला सामोरं जावं लागलं, परंतु एक ध्यास, ध्येयवेडापणा या माणसाकडे बघितल्यानंतर जाणवतो. वयाच्या 75 वर्ष संघर्ष करून आज जे काय वटवृक्ष आपल्याला दिसतो, यामध्ये फादरांचा एक एक क्षण
एक एक मिनिट हा याच ठिकाणी गेला. हेच आपलं कुटुंब, हाच आपला प्रपंच असं समजून एक प्रकारचा त्याग आयुष्याचा यांनी या सर्व शिक्षण कार्यासाठी दिला. खरंच फादर आपल्याकडनं हजारो विद्यार्थी प्रेरणा घेऊन गेले. हजारो विद्यार्थी आपल्या पायावरती उभे राहिले. हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं. ही खरी शिदोरी आहे. हे खऱ्या अर्थानं आपली कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मी आजच्या या प्रसंगी माझ्या मेष्टा संघटनेच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं फादर विल्फ्रेड सल्डाना यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि फादर, आपल्या 100व्या वाढदिवसाला आपण आम्हाला असंच बोलवावं, तोही वाढदिवस असा दणक्यात साजरा करू अशी शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.